Hello friends, welcome to the biology lecture series. In today's lecture, we'll learn more about the sexual reproduction. In yesterday's lecture, we have seen what is reproduction, which is producing the young one like parents. What was the need of reproduction? It is needed for continuation of species, to sustain life on earth. मोड्स बघितले आपण रिप्रोडक्शनचे, asexual and sexual. Asexual reproduction, which is also called apomixis, means it does not involve the fusion of two gametes without mixing. It is uniparental. Offsprings produced are genetically identical, means they are clones. लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये काही मेथड्स आपण बघितल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, ज्याच्यामध्ये बायनरी फिजन, इन विच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो असतो दॅट पॅरेंट सेल डिवाइड्स इंटू टू इंडिव्हिज्युअल्स, ज्याचे एक्झाम्पल्स आपण अमिबा आणि बॅक्टेरिया घेतला. स्पोर फॉर्मेशन, मोटाईल स्पोर्स आणि नॉन मोटाईल्स असे दोन प्रकारचे स्पोर्स तयार होतात. मोटाईल स्पोर्स पर्टिक्युलरली अल्गीमध्ये तयार होतात, ज्याला आपण झू स्पोर्स पण म्हणतो, ज्याचं एक एक्झाम्पल होतं क्लॅमिडोमोनस. नॉन मोटाईल स्पोर्स पर्टिक्युलरली फंगसमध्ये तयार होतात, एक म्हणजे ज्यांना आपण कोनिडिया म्हणतो, आणि ज्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पेनिसिलियम. फ्रॅगमेंटेशन दुसरा प्रकार बघितला होता, ज्याच्यामध्ये जो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतो त्याची जी फिलामेंटस बॉडी असते ती ब्रेक होते ड्यू टू सम रिझन्स, आणि द इंडिव्हिज्युअल फिलामेंट ऑर दॅट फ्रॅगमेंट इट अराईज ॲज अन इंडिव्हिज्युअल. त्याला आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं स्पायरोगायरा. चौथा प्रकार आपण घेतला होता बडिंगचा. बडिंगमध्ये आपण बघितलं होतं पॅरेंट सेलला एक छोटासा आउटग्रोथ तयार होतो, अँड विच इज डिटॅच्ड अँड इट लिव्ज अँड अराईज ॲज अ सेपरेट इंडिव्हिज्युअल. याचं एक एक्झाम्पल आपण काय घेतलं होतं, ईस्ट. जेम्युल फॉर्मेशन आपण घेतलं, ज्याला आपण इंटरनल बर्ड पण म्हणतो, ज्याचं एक एक्झाम्पल होतं स्पॉन्जेस. असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो लोअर प्लांट्समध्ये, तर व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स कोणकोणचे झाडाचे, रूट आहेत, स्टेम आहेत आणि लीव्ज आहेत. रूट, स्टेम आणि लीव्सपासून जेव्हा नवीन प्लांट्स तयार होतात त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो, ज्याच्यात आपण एक्झाम्पल्स रूट्सचे काही एक्झाम्पल्स घेतले होते, ज्याच्यात दोन प्रकार आपण बघितले, सिम्पल ट्युबरस रूट्स आणि फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. सिम्पल ट्युबरस जे सिंगली तयार होतात, ज्याचं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट जे क्लस्टरमध्ये ग्रुपमध्ये तयार होतात, ज्याचं एक दोन एक्झाम्पल्स आपण घेतले, ॲस्पॅरागस आणि दहेलिया. नॉन फ्लेशी रूट्समध्ये पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दिसून येतं, ज्याचे एक्झाम्पल्स आपण गावा, दलबर्जिया, अल्बिझिया आणि मुरैया, कढीपत्ता ज्याला म्हणतो आपण, ते घेतले होते. स्टेमपासून आपण रिप्रोडक्शन बघितलं, ज्याच्यात स्टेम ट्यूबरचं एक्झाम्पल जे अंडरग्राऊंड सोलन स्टेम असते, एक्झाम्पल घेतलं होतं पोटॅटोचं. रनर, ज्याच्यात आपण हरळ बघितली होती, तीन एक्झाम्पल, सायनोडॉन, फ्रॅगेरिया ज्याला आपण स्ट्रॉबेरी म्हणतो, आणि ऑक्झॅलिस. लीफपासून रिप्रोडक्शन बघितलं, तीनच एक्झाम्पल्स आहेत, ब्रायोफायलम, कॅलेन्शिओ आणि बिगोनिया. लीफवर ह्या लीव्स ज्या असतात त्या थोड्याशा जाड असतात, सक्युलंट असतात, फ्लेशी असतात, आणि त्यांच्या मार्जिन्सवरती छोटे छोटे इपिफायलस बर्ड्स येतात. हे इपिफायलस बर्ड्स जे असतात ते फेवरेबल कंडिशन्समध्ये झाडावरतीच स्प्राउट होतात, त्यांना छोटे रूट्स पण येतात आणि शूट्स पण तयार होतात. हे लीफ जेव्हा झाडावरून तुटेल, खाली पडेल, जर खालची जमीन वेट सॉईल असेल तर इट विल डेव्हलप इन टू द न्यू प्लांट. आज आपण थोड्या आर्टिफिशियल मेथड्स बघणार आहोत रिप्रोडक्शनच्या. तर रिप्रोडक्शनच्या आर्टिफिशियल मेथड्स काय काय आहेत, त्याच्यातलं आपण कटिंग, ग्राफ्टिंग आणि तिसरं म्हणजे बडिंग घेणार आहोत. तर कटिंग्स काय असतात, जसं आता ऊस असतो है ना, तर ऊसला जागेवरती असे नोड्स असतात, तर झाडाचा एक छोटासा पार्ट आपण सेपरेट करतो, डिटॅच करतो म्हणजे कापतो, अँड त्याची परत एकदा जमिनीमध्ये हे करतो. तर त्याच्यापासून हा जो नोडल पोर्शन असतो त्याला मेरिस्टमॅटिक टिश्यूज असतात, आणि मेरिस्टमॅटिक टिश्यू हॅज ॲबिलिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड अँड गिव्ह राईज टू द न्यू सेल्स. म्हणजे हा ग्रोईंग पॉईंट्स असतात एका प्रकारे. कुठल्या पण झाडाचे
छोटेसे कटिंग्स, छोटेसे पार्ट्स आपण जमिनीमध्ये लावतो अँड इट विल डेव्हलप इन टू द न्यू प्लांट. दिस इज अ व्हेरी सिम्पल अँड चीपेस्ट मेथड ऑफ रिप्रोडक्शन. कटिंग, ज्याला आपण स्मॉल पीसेस ऑफ प्लांट पार्ट्स घेतो, मग तो रूटचा असेल, स्टेमचा असेल, नाही तर लिव्हचा असेल, इट विल डेव्हलप इन टू द न्यू प्लांट. पण ॲटलिस्ट त्याला एक मेरिस्टमॅटिक टिश्यू हवा जिथे आपण काय कटिंग करणार आहोत तिथे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे ग्राफ्टिंगचा. ग्राफ्टिंगमध्ये काय, इन दिस टेक्निक आपण दोन वेगवेगळे प्लांट पार्ट्स एकमेकांमध्ये एकजीव करतो, युनाइट करतो अँड दे विल कंटिन्यू देअर ग्रोथ ॲज अ वन प्लांट. So this is a technique of joining the two parts of two different plants. We will unite them and they will continue their growth as one plant. याच्यामध्ये जे प्लांट जमिनीमध्ये असतं त्याला आपण रूटेड प्लांट म्हणतो, ज्याला आपण स्टॉक म्हणतो. काय म्हणतो त्याला? स्टॉक म्हणायचं. ह्याच स्टॉकवरती आपण दुसरं एक प्लांट पार्ट आपण जॉईंट करणार. जे प्लांट पार्ट आपण इन्सर्ट करणार, ह्या प्लांटला जॉईंट करणार, त्याला आपण सिऑन म्हणतो. काय म्हणतो? सिऑन म्हणतो. सो स्टॉक आणि सिऑन दे विल कंटिन्यू देअर ग्रोथ ॲज वन प्लांट. ते एकजीव होऊन जातील. याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये कलम करणं म्हणतो. सो इट इज अ टेक्निक ऑफ जॉईनिंग द टू डिफरंट प्लांट्स. द प्लांट विच इज इन द सॉईल, द प्लांट पार्ट विच इज इन द सॉईल इज कॉल्ड स्टॉक अँड द प्लांट which we are going to join or we insert in this stalk त्याला आपण सिऑन म्हणतो. तिसरा एक प्रकार याच्यामध्ये आहे बडिंगचा. बडिंग, इट इज अ काइंड ऑफ ग्राफ्टिंग ओनली. बडिंगमध्ये पण काय करतो, जसं आपण गुलाबाच्या झाडामध्ये करतो, एखादा प्लांट टिश्यूवरती आपण छोटीशी एक खाच करायची आणि दुसऱ्या एखाद्या झाडावरचा एखादा छोटासा बड तो तिथून डिटॅच करायचा आणि तो बड ह्या स्टॉक प्लांटवर जॉईंट करायचा. पण हे कापत असताना आपल्याला थोडासा लिव्हिंग टिश्यू पण घ्यावा लागेल. मग हा लिव्हिंग टिश्यू अलॉंग विथ दिस बड विल इन्सर्ट अँड वी विल जॉईन इट टू दिस न्यू प्लांट. मग आता हा स्टॉक प्लांट झाला आणि हा एका प्रकारे सिऑन झाला. याला आपण बडिंग म्हणतो. मग इथून जे प्लांट पार्ट किंवा जी स्टेम अराईज होईल ती ह्याच प्लांटची असणार एका प्रकारे. तर अशा प्रकारे आपण दोन वेगवेगळे, गुलाबामध्ये पर्टिक्युलरली आपण असं केलं जातं. सो इट इज अ काइंड ऑफ ग्राफ्टिंग वेअर अ सिंगल बड विथ सम लिव्हिंग टिश्यू इट इज ग्राफ्टेड ऑन अ पर्टिक्युलर स्टॉक. तीन प्रकार बघितले आपण आर्टिफिशियल रिप्रोडक्शनचे. पहिला प्रकार बघितला कटिंग, वेअर स्मॉल प्लांट पार्ट, झाडाचा एक छोटासा पार्ट आपण तोडतो आणि जमिनीमध्ये लावतो. ग्राफ्टिंग, ज्याच्यात दोन वेगवेगळे प्लांट पार्ट्स आपण एकमेकांमध्ये एकजीव करतो, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्लांटच्या क्वालिटीज एकत्र येतात. बडिंगमध्ये, ज्याला आपण काइंड ऑफ ग्राफ्टिंगच म्हणतो, छोटासा बड दुसऱ्या एखाद्या प्लांटवरचा दुसऱ्या एखाद्या प्लांटवर आपण जॉईन करतो. सो कटिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग. पण ग्राफ्टिंग करण्यासाठी सेकंडरी टिश्यू हवा. ज्या प्लांट्समध्ये सेकंडरी ग्रोथ किंवा ज्या प्लांट्समध्ये स्टेममध्ये कॅम्बियम टिश्यू असतो, कॅम्बियम टिश्यू असेल तरच ग्राफ्टिंग शक्य आहे. आणि म्हणून मोनोकॉट्समध्ये ग्राफ्टिंग शक्य नाही. मोनोकॉट्समध्ये ग्राफ्टिंग शक्य नाही. बरं, सिग्निफिकन्स काय आहे आर्टिफिशियल रिप्रोडक्शनचं किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं? तर सिग्निफिकन्स आहे, इट इज व्हेरी इझी अँड चीपर मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. जे प्लांट्स तयार होतात ते जेनेटिकली बिलकुल सिमिलर असतात, म्हणजे क्लोन्स तयार होतात. इम्प्रूव्ड व्हरायटी अशा पद्धतीने तयार करणं शक्य आहे. इल्ड, म्हणजे ज्याला आपण उत्पन्न म्हणतो, इल्ड कॅन बी इन्क्रीज्ड विथ द ग्राफ्टिंग. रॅपिड प्रोपगेशन ऑफ प्लांट्स इज पॉसिबल. खूप कमी वेळेमध्ये खूप सारे प्लांट्स आपण तयार करू शकतो. आणि प्रोडक्शन ऑफ क्लोन्स. इझी अँड चीपर मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. जेनेटिकली सिमिलर प्लांट्स आपण तयार करतो. इम्प्रूव्ड व्हरायटीज पॉसिबल आहे. इल्ड आपण वाढवू शकतो ग्राफ्टिंगने. रॅपिड प्रोपगेशन शक्य आहे व्हेजिटेटिव्ह याच्यामध्ये. आणि प्रोडक्शन ऑफ क्लोन्स. नाव विल स्टार्ट विथ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं शक्य आहे? तर प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी फ्लावर्स असतात. काय असतात? फ्लावर्स असतात. सो फ्लावर, इट इज द साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन.
तर फ्लावर काय आहे, फ्लावरची डेफिनेशन आहे, इट इज हायली मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाइन्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर इज हायली मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाइन्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फुलाला 4 व्हर्ल्स असतात. 4 व्हर्ल्स कोणकोणते पार्ट्स असतात फुलाचे? सेपल्स असतात, पेटल्स असतात, स्टॅमेन्स असतात आणि कार्पेल असतात. सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन्स आणि कार्पल किंवा त्यांनाच आपण कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम असं म्हणतो. तर फुलाला सगळ्यात बाहेरचा जो पार्ट असतो, छोटे छोटे ग्रीन कलरचे आउटग्रोथ्स असतात, जे ग्रीन कलरचे असतात त्यांना आपण कॅलिक्स म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? कॅलिक्स म्हणतो. हे ग्रीन कलरचे असतात बऱ्याचदा आणि यांच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण सेपल म्हणतो. फुलाच्या ज्या पाकळ्या असतात कलरफुल अशा, त्या फुलाच्या पाकळ्यांना आपण करोला म्हणतो. काय म्हणतो? करोला. आणि इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण पेटल्स म्हणतो. काय म्हणतो? पेटल्स म्हणतो. कॅलिक्स, करोला हे ॲसेसरी व्हर्ल्स आहेत. काय आहेत? ॲसेसरी व्हर्ल्स आहेत. आणि फुलाला जे 2 महत्त्वाचे व्हर्ल्स असतात ते म्हणजे अँड्रोशियम, यांची संख्या भरपूर असू शकते, यांना आपण अँड्रोशियम म्हणतो. आणि इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण स्टॅमेन शब्द वापरतो. काय शब्द वापरतो? स्टॅमेन. अँड्रोशियम. आणि फुलाच्या सगळ्यात सेंटरला जी असते, त्या फुलाच्या सेंटरला असते ती म्हणजे फिमेल व्हर्ल, ज्याला आपण गायनोशियम म्हणतो. काय म्हणतो? गायनोशियम म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण कार्पेल म्हणतो. काय म्हणतो? कार्पेल. अशा पद्धतीने फुलाचे 4 पार्ट्स असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, किंवा ज्यांना आपण सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन आणि कार्पेल म्हणतो. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन आणि कार्पेल पैकी कॅलिक्स आणि करोला हे ॲसेसरी व्हर्ल्स आहेत आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जे असतात यांना आपण नेसेसरी किंवा त्यांना आपण इसेन्शियल व्हर्ल्स म्हणतो. काय म्हणतो? इसेन्शियल व्हर्ल्स म्हणतो. CETचा प्रश्न आहे. ॲसेसरी व्हर्ल्स कॅलिक्स आणि करोला आहे आणि इसेन्शियल व्हर्ल्स कोणचे आहेत? अँड्रोशियम आणि गायनोशियम आहेत. बरं, आता ह्या स्टॅमेनला जो एक पार्ट दिसतो आहे त्याला आपण अँथर म्हणतो. हा फर्टाईल पार्ट असतो स्टॅमेनचा आणि याला आपण म्हणतो ओव्ह्यूल. ही ओव्हरी आहे आणि ओव्हरीच्या आतमध्ये तयार होते ओव्ह्यूल तयार होते. काय तयार होते? ओव्ह्यूल. ओव्हरीच्या मध्ये ओव्ह्यूल. अँथर कोणकोणचे पार्ट आहे? याला आपण फिलामेंट म्हणतो, याला आपण कनेक्टिव्ह असतो आणि हा जो एक पार्ट असतो फर्टाईल पार्ट त्याला आपण अँथर म्हणतो. तसंच गायनोशियमचे 3 पार्ट्स आहेत. याला आपण स्टिग्मा म्हणतो. काय म्हणतो? स्टिग्मा. याला आपण म्हणतो स्टाईल आणि याला आपण म्हणतो ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरीच्या आतमध्ये असते ओव्ह्यूल. तर अँथर आणि ओव्ह्यूल हे काय तयार करतात? अँथर तयार करतो मायक्रोस्पोर्स तयार करतो. अँथर काय तयार करतो? मायक्रोस्पोर, ज्यांना आपण पोलन ग्रेन्स म्हणतो. आणि ओव्ह्यूल तयार करते मेगास्पोर. ओव्ह्यूल काय तयार करते? मेगास्पोर तयार करते. अँथरपासून मायक्रोस्पोर्स अँथरमध्ये तयार होते आणि ओव्ह्यूलपासून मेगास्पोर तयार होतो. ह्याच मायक्रोस्पोरपासून मेल गॅमेट तयार होतो आणि मेगास्पोरपासून फिमेल गॅमेट तयार होतो. तर अँथर अँड ओव्ह्यूल दे प्रोड्यूस मायक्रोस्पोर, ज्यांना आपण पोलन ग्रेन्स म्हणतो, अँड मेगास्पोर्स विच डेव्हलप इन टू मेल अँड फिमेल गॅमेटोफाईट. आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघतोय म्हटल्यावर देर इज अ फ्युजन, ॲम्फिमिक्सिस म्हणतो, वेर देर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर मग सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या स्टेप्स आपण बघणार आहेत, कोणकोणते टप्पे बघणार आहेत? पहिला टप्पा बघणार आहोत मायक्रोस्पोरोजेनेसिसचा. कोणता आहे? मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मायक्रोस्पोर तयार होण्याची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन. मेगास्पोरोजेनेसिस विच इज फॉर्मेशन ऑफ
मेगास्पोर, विच इज फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. मेल गॅमेटमध्ये मायक्रोस्पोर तयार होईल, फिमेल याच्यामध्ये मेगास्पोर तयार. सो मायक्रोस्पोरोजेनेसिस इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, मेगास्पोरोजेनेसिस इज फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. हे झालं की मायक्रोस्पोरपासून देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट आणि मेगास्पोरपासून देर इज डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. मग फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेटोफाईट, इकडे फिमेल गॅमेटोफाईट. त्याच्यानंतरची प्रक्रिया म्हणजे पॉलिनेशन. पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to the stigma of the flower. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर, त्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. त्याच्यानंतर पॉलिनेशन झालं की मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतील, त्यांचं फ्युजन होईल, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आणि फर्टिलायझेशन झालं की देर इज अ फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड सीड्स. द फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड सीड, या ओव्हरीचं फळ तयार होतं आणि या ओव्ह्यूलमध्ये सीड तयार होतं. ओव्हरीपासून फ्रूट तयार होणार आणि ओव्ह्यूलपासून सीड तयार होणार. चला आपण आज इथेच थांबूया. उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर शिकणार आहोत. अँथर डिटेलमध्ये शिकणार. अँथरमध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस कसं होतं, मायक्रोस्पोर्स कसे तयार होतात, मेल गॅमेटोफाईट कसा तयार होतो आणि त्याच्यानंतर मग मेगास्पोरोजेनेसिस आपण बघूया. थँक्यू.